उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाताबद्दल रोहित पवार आणि संजय राऊत सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। माझं दोघांनाही एकच सांगणं आहे की या संदर्भात काही पुरावे असतील तर ते पुरावे योग्य यंत्रणांकडे दिले पाहिजे। या प्रकरणामध्ये केंद्र सरकार चौकशी करते, राज्य सरकार चौकशी करते, सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी देखील होते। त्याबद्दल देखील सकारात्मक विचार सुरू आहे। असं असताना आणि माननीय शरद पवार साहेबांनी पहिल्याच दिवशी या प्रकरणामध्ये हा अपघात आहे असं स्पष्टीकरण दिलेले असताना जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा तेच मुद्दे का उपस्थित केले जातात हा देखील प्रश्न आहे। या प्रकरणामध्ये सविस्तर चौकशी झाली पाहिजे। अजितदादांच्या अपघातामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झाले। अजितदादांच्या अपघातामुळे एक चांगला राजकारणी आपल्यातून निघून गेलाय। त्यामुळे या प्रकरणातलं सत्य समोर आलं पाहिजे, परंतु सत्य समोर आणताना आपण जाणीवपूर्वक प्रसिद्धी मिळण्यासाठी आणि स्टंटबाजी करण्यासाठी आरोप करतायत का याचा विचार देखील संजय राऊत आणि रोहित पवार यांनी केला पाहिजे। संजय राऊतांना इतकंच सांगायचं आहे की अजितदादांचा अपघात ना सरकार हलक्यात घेतंय ना केंद्र सरकार हलक्यात घेतंय। या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी करण्याचं काम DGCAच्या माध्यमातून सुरू आहे, केंद्र सरकारकडनं सुरू आहे, राज्य सरकारकडनं सुरू आहे आणि या अपघातामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल। संजय राऊत यांनी स्टंटबाजी करण्यापेक्षा त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे निश्चितपणे द्यावेत। काल रोहित पवार आणि संजय राऊत यांची भेट झाली। रोहित पवारांना देखील माझी विनंती आहे की तुम्ही संजय राऊत यांच्यासारखे हवेमध्ये बाण सोडू नका। संजय राऊत रोज उठून खोटे आरोप करतायत, तसं संजय राऊत यांना गुरु करून तुम्ही संजय राऊत जशी स्टंटबाजी करतात तशी स्टंटबाजी रोहित पवार यांनी करू नये, कारण या अपघात गंभीर आहे आणि या अपघाताचं गांभीर्य घालू नका। या प्रकरणामध्ये आपल्याकडे काही पुरावे असतील, आपलं काही म्हणणं असेल तर त्या योग्य त्या ऑथॉरिटीकडे दिलं पाहिजे आणि त्या ऑथॉरिटी त्याची निश्चितपणे चौकशी करतील। स्वतः शरद पवार साहेबांनी देखील यामध्ये स्पष्टीकरण दिलंय की हा अपघात होता, तरीही काही प्रश्न असतील, तरीही काही शंका असतील तर आपण त्या यंत्रणांकडे द्याव्यात। आपल्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचं काम संबंधित यंत्रणा निश्चित करतील। तुमचे सगळे आसू मगरीचे आसू होते, काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केला जातोय असं संजय राऊत। अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये ब्लॅक बॉक्स देखील सुरक्षित असल्याची माहिती आता मिळाली आहे। या ब्लॅक बॉक्समधून जे काही सत्य आहे ते सत्य बाहेर येईल, जनतेसमोर येईल, परंतु त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल। संजय राऊत, तुम्ही मगरीचे अश्रू तुम्ही गाळतायत, कारण तुम्हाचं अजितदादांवर किती प्रेम होतं हे महाराष्ट्रानं बघितलं। अजितदादा जिवंत असताना तुम्ही अजितदादांवर काय काय शब्दामध्ये टीका केल्या होत्या हे देखील महाराष्ट्राने बघितल्या। आता अशी माहिती कळते की संजय राऊत हा प्रश्न आता राज्यसभेमध्ये मार्गी लावणार आहेत। माझं रोहित पवारांना एकच म्हणणं आहे की तुम्ही विधानसभेचे सदस्य आहात, तुम्ही विधानसभेमध्ये हे प्रश्न उपस्थित करू शकता। तुमचा पक्ष, तुमचे जवळपास 8-9 खासदार लोकसभेमध्ये आहेत, तुम्ही लोकसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करू शकता। राज्यसभेमध्ये देखील तुमचे खासदार आहेत, तिथंही आपण प्रश्न उपस्थित करू शकता। हे सगळं सोडायचं, रस्त्यावर उतरायचं आणि फक्त मागणी करायची, प्रसिद्धी मिळेल यासाठी आपल्यावर कॅमेरा राहतील यासाठी प्रयत्न नाही ना, असा देखील महाराष्ट्रातल्या जनतेला संशय आहे। तुमचे लोकसभेमध्ये खासदार आहेत, तुमचे राज्यसभेमध्ये खासदार आहेत, तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदारांना सांगून या प्रकरणामध्ये आवाज उठवला पाहिजे। तुम्हाला संजय राऊतांकडे जायची काय गरज आहे? तुम्ही सांगतायत की संजय राऊतांनी हा प्रश्न राज्यसभेमध्ये मांडावा। अहो, संजय राऊत सातत्यानं खोटं बोलतात, संजय राऊत सातत्यानं दिशाभूल करतायत। संजय राऊतांप्रमाणे तुम्ही महाराष्ट्राची दिशाभूल करू नका, एवढंच मला रोहित पवारांना देखील सांगायचंय। VSR कंपनी अनेक मंत्र्यांचे पैसे गुंतले आहेत, कुणालाही पाठीशी घातलं तर महाराष्ट्र माफ करणार नाही असं। VSR कंपनीचं पूर्ण ऑडिट करा,
VSR कंपनीमध्ये जे काही चुकीच्या गोष्टी असतील त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली पाहिजे, कारण कुठलाही अपघात हा दुर्दैवी असतो. अजितदादांचा अपघात देखील महाराष्ट्राचं मोठं नुकसान त्या अपघातामुळे झाले. त्यामुळे या प्रकरणामध्ये VSR कंपनी दोषी असेल तर त्याच्यावरही देखील निश्चितपणे कारवाई व्हावी आणि कारवाई झालीच पाहिजे. परंतु ते कारवाईची मागणी करत असताना आपण स्टंटबाजी करणार नाहीत याची खबरदारी संजय राऊतांनी घ्यावी, रोहित पवारांनी देखील घ्यावी. कारण जोपर्यंत तुम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत या प्रकरणात अशा पद्धतीचे आरोप करणं चुकीचे आहेत. आपल्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे निश्चित द्यावे. VSR कंपनी असेल किंवा संबंधित कुणी असतील त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. रोहित पवार हे आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या शेकडो समर्थकांसह पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहेत. रोहित पवारांनी काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR दाखल करावा अशी मागणी केली. आज बारामतीमध्ये स्वतः रोहित पवार त्यांच्या समर्थकांसह FIR दाखल करावा याबद्दलची मागणी करतायत. रोहित पवारांना इतकंच सांगायचं आहे की अपघात झाल्यानंतर FIR दाखल होत नाही, ADR दाखल होतो. तो ADR यापूर्वीच दाखल झालेला आहे आणि या प्रकरणामध्ये तपास केंद्रीय यंत्रणा करते, राज्याची यंत्रणा करते. आता CBIची मागणी देखील होते, त्याबद्दल देखील विचार सुरू आहे. त्यामुळे ADR ऑलरेडी दाखल झालेला आहे. ADR दाखल झालेला असताना आपण FIRच दाखल करा असा अट्टहास धरणं देखील चुकीचं आहे. ADR मधून जे काही सत्य आहे ते निश्चितपणे समोर येईल. यंत्रणांना पुरेसा वेळ दिला पाहिजे. त्या अपघात खूप मोठा होता. अजितदादांसारखं व्यक्तिमत्व आपण त्या अपघातातून गमावलंय याचं भान देखील आपण ठेवलं पाहिजे. त्यामुळं फक्त आरोप करणं, फक्त आपल्याकडे कॅमेरे मिळाले पाहिजे यासाठी संजय राऊतांसारखी स्टंटबाजी करणं हे बंद करून आपल्याला त्याबद्दलचे काही दावे असतील, पुरावे असतील तर ते निश्चितपणे सादर केला पाहिजे. या प्रकरणामध्ये ADR दाखल झालाय आणि पूर्ण चौकशी होऊन अजितदादांच्या अपघाताचं सत्य हे लवकरच महाराष्ट्राच्या समोर येईल. अजित पवार हे भाजपची साथ सोडणार होते, ते भाजप विरोधात लढणार होते अशी माहिती आहे असं संजय राऊत यांनी. खरं तर आता अजितदादा हयात नाहीत, त्यामुळं अजितदादांची अमुक इच्छा होती, अजितदादांची तमुक इच्छा होती असं म्हणून रोज वेगवेगळी वक्तव्य येत आहेत. संजय राऊतांना इतकंच सांगायचं आहे, मला देखील अशी माहिती होती की अजितदादा ही उभाटा गटाची साथ देणार होते आणि संजय राऊत यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करा आणि संजय राऊत यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री करा अशी दोन्ही मागणी अजितदादा करणार होते अशी देखील मला माहिती आहे. संजय राऊत काय बोलताय थोडंसं भान ठेवा. भारतीय जनता पार्टीसोबत अजितदादा सुरुवातीपासून होते. 2019चा शपथविधी देखील अजितदादांनी भारतीय जनता पार्टीसोबत घेतला. त्यानंतर भारतीय जनता पार्टीची साथ देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत अजितदादा आले आणि आता तुम्ही सांगतायत की अजितदादा महाविकास आघाडीमध्ये येणार होते. अजितदादा जर महाविकास आघाडीमध्ये येणार होते तर ते काय संजय राऊत यांना मुख्यमंत्री करणार होते का संजय राऊतांच्या भावाला उपमुख्यमंत्री करणार होते? नेमकं काय करणार होते? अजितदादांची इच्छा संजय राऊत मुख्यमंत्री व्हावेत अशी होती का? हे एकदा संजय राऊतांनी सांगितलं पाहिजे. संजय राऊत रोज उठून ज्या पद्धतीची पत्रकार परिषद घेतात, ज्या पद्धतीचे दावे प्रतिदावे करतात ते बघता संजय राऊत यांनी आता राजकारण सोडलं पाहिजे. संजय राऊत यांनी सामनाच्या संपादक पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि वेब सिरीजचा डायरेक्टर म्हणून काम केलं पाहिजे. त्या वेब सिरीजमध्ये कशा पद्धतीनं मग रहस्यमय घडामोडी घडल्यात त्याची एक छान स्क्रिप्ट लिहून मग संजय राऊत कसे अजितदादांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होतील, संजय राऊतांचे बंधू अजितदादांच्या पाठिंब्यावर उपमुख्यमंत्री होतील याची एक छान वेब सिरीज लिहून ती महाराष्ट्राला दाखवली. तुमच्याकडे त्याबद्दल काही ॲक्टरची कमतरता असतील तर सध्या अनेक स्टंटबाज आमदार उपस्थित आहेत. त्या स्टंटबाज आमदारांना तुम्ही ॲक्टर म्हणून जरी तुमच्यासोबत घेतला असता तरी ती वेब चांगली चालेल. त्यामुळे संजय राऊत तुम्ही राज्यसभेची खासदारकी सोडा, सामनाचं संपादक पद सोडा आणि वेब सिरीज लिहायला घ्या. अजितदादांच्या पाठिंब्यावर झालेले मुख्यमंत्री संजय राऊत असं त्या वेब सिरीजचं नाव द्या.
महाराष्ट्राची करमणूक होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.